झी 24 तास एक पाऊल पुढे। यावेळेस एक अतिशय महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपल्याकडे आलेली आहे। गडचिरोलीतला मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी आणि सेक्शन कमांडर कमलेश याने छत्तीसगड पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलंय। त्याच्यासोबत त्याची मैत्रीण शिल्पा हिनंही आत्मसमर्पण केलंय। महाराष्ट्र आणि छत्तीसगड सीमेवर कारवाया करणाऱ्या नक्षलींच्या मिलिटरी प्लाटून 55चा तो सदस्य होता। महाराष्ट्रातील नक्षलवाद्यांच्या राज्य सचिव मिलिंद तेलतुंबडे याचा एकेकाळी विशेष सुरक्षा रक्षक म्हणून काम केलेलं आहे। आत्मसमर्पण करताना त्यानं मोठा शस्त्रसाठाही पोलिसांच्या हवाली केला आहे। महाराष्ट्रापेक्षा छत्तीसगड सरकारची आत्मसमर्पण योजना चांगली असल्याचं कमलेशनं म्हटलंय। त्यामुळे राज्य सरकारच्या आत्मसमर्पण योजनेच्या मर्यादा या निमित्तानं स्पष्ट झाल्या आहेत। तर आपण बघतोय की नक्षलवादी आहे आणि अर्थातच त्यांनी आत्मसमर्पण केलं आहे। मात्र आत्मसमर्पण करताना त्यांनी छत्तीसगडमध्ये शरणागती पसंत केली आहे। ज्या तऱ्हेनं आत्मसमर्पणाच्या ज्या काही तरतुदी आहेत त्या समर्पण योजना आहेत त्या चांगल्या आहेत छत्तीसगडच्या, असं त्याचं म्हणणं आहे। त्यामुळे अर्थातच राज्य सरकारला विचार करण्याची वेळ आलेली आहे। राज्य सरकारच्या आत्मसमर्पण योजनेच्या यामुळे मर्यादा देखील स्पष्ट होत आहेत। महाराष्ट्र तरफ जाने से इधर आत्मसमर्पण करने से इधर कुछ नहीं मिलता है। इधर छत्तीसगढ़ में आत्मसमर्पण करने से इधर का गवर्नमेंट सरकार कुछ रहने को मकान और कुछ देते हैं इधर, इसलिए हम इधर आके आत्मसमर्पण किए। प्लेटून नंबर 55 जो कि राजनांदगांव छत्तीसगढ़ के बॉर्डर और महाराष्ट्र और मध्य प्रदेश के जो ये ट्राई जंक्शन है यहाँ पे बहुत ही ज़्यादा एक्टिव है। इसके एक सेक्शन कमांडर कमलेश और इसकी जो मिलिट्री प्लेटून की सदस्य हैं शिल्पा, इन्होंने पुलिस के समक्ष आत्मसमर्पण किया। झी 24 तास एक पाऊल पुढे।